आणि यानंतर या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकारी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। तर या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी हे असणार आहेत। येत्या 6 महिन्यात समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। कर्जमुक्तीसाठी समिती सरकारला शिफारसी सुचवणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर शेतकरी नेते आणि सरकारमध्ये सध्या बैठक सुरू आहे, त्यामुळे अनेक मुद्दे या बैठकीच्या दरम्यान चर्चिले जात आहेत। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, खरं तर जवळपास बराच काळ होऊन गेलेला आहे, ही मीटिंग सुरू आहे, यातला हा पहिला महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे। या मुद्द्याच्या अनुषंगाने काय आणखी महत्त्वाचे अपडेट मिळत आहेत? दीपक, एकतर महत्वाचं आहे की हा जो GR आहे तो थोड्या वेळापूर्वीच महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर पडलेला आहे, त्यावर अपलोड झालेला आहे। आणि त्या GR मधून महत्वाचं हे दिसतंय की एक समिती ही आधीच सरकारने कदाचित स्थापन केलेली आहे आणि तो GR जो आहे तो थोड्या वेळापूर्वी शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेला आहे। आता या GR मध्ये काय लिहिलेलं आहे तर सध्या एकूणच संपूर्ण राज्यामध्ये शेतकरी जे आहेत ते त्रासलेले आहेत, मग त्यांच्या कर्जमुक्तीसाठी सरकारकडून एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि ही एक उच्चाधिकार समिती आहे। या समितीचे जे अध्यक्ष आहेत ते प्रवीण परदेशी आहेत, जे मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार देखील आहेत। त्यांच्या अध्यक्षतेखाली 9 जणांची ही समिती आहे, ज्या समितीमध्ये महाराष्ट्र स्टेट बँकेचे देखील काही मेंबर असतील, इतर बँकांचे मेंबर आहेत आणि या सगळ्या समितीला 6 महिन्यांची मुदत आहे, ज्या मुदतीमध्ये त्यांना लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म काही उपाययोजना सुचवायच्या आहेत, जेणेकरून कर्जमुक्ती करता येईल का याच्यावरच्या या उपाययोजना आहेत। त्यामुळे आज ज्यावेळी सरकार या सगळ्या शेतकरी नेत्यांशी या सगळ्यामध्ये आता सरकार असेल किंवा हे शेतकरी नेते असतील यांची एकीकडे चर्चा होत असताना हा एक महत्त्वाचा निर्णय अक्षय घेतला गेलेला आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।